या मैदानावरती जर उतरला आणि चांगला परफॉर्मन्स दिला तर धावांचा पाऊस तो पाडेल. तितकी अफाट गुणवत्ता आणि अफाट कर्तृत्वाचा हा खेळाडू मैदानावरती मनीष. हा चेंडू ड्राईव्ह केलाय तिथून मिड ऑफच्या बाजूने काढलाय. प्रवीणला चेंडू अडवता नाही. चेंडू गेलाय सीमा रेषेच्या पार. मनीष कोल्हेकरच्या बॅटमधून येतोय हा चौकार. हो 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 बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर छू मंतर. मिस्टर 360 डिग्री आपण AB डिव्हिलियर्सला बघितलं. त्यानंतर सूर्यकुमार. त्यानंतर आता मात्र आपण टेनिस बॉलमध्ये सध्या या मॅचमध्ये मनीष कोल्हेकरची बॅट तळपते. धावसंख्या धावफलकावरती 12. पुन्हा एकदा अक्षय. हो पंच केलाय पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. प्रयत्न खूप चांगला होता. फटक्यांचं कोठार आहे त्याच्याकडे. खरं तर त्याची उंची जरी कमी असली तरी त्याची कीर्ती महान आहे आणि या खेळाडूने नेहमीच इम्प्रेस केलं आहे. अनेक व्यावसायिक संघातून त्याची निवड झाली आणि अक्षरशः मैदानं गाजवली. ठाणे जिल्हा प्रीमियर लीगमध्ये मॅन ऑफ द सिरीज होता पहिल्या पर्वामध्ये आणि तिथेही त्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. स्ट्राईकवरती यावेळेस हरेश येत आहे. हो स्वीप करतायत. सहजतेने एक धाव या दरम्यान पूर्ण होते आणि मनीष प्रयत्न करणार नाही दुसऱ्या धावेसाठी. त्याला स्ट्राईक घ्यायला आवडते. त्याला जास्तीत जास्त धावा करायला आवडतात. नेहमीच तो धावांचा भुकेला राहिलेला आहे आणि आपण बघितलं या पूर्ण दिवसामध्ये 2 मॅचमध्ये 113 धावा त्यांनी कुठलेल्या आहेत आणि सध्या 13 वरती तो नाबाद आहे मनीष. 14 धावा या षटकातील अंतिम चेंडू. अक्षय येथील बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा उरती विकेट मनीषसाठी. हो 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 वा भाई वा. धावा मिळतील 6. धाव संख्या 6ने वधारली आहे. जाऊन पोचली आहे 20च्या घरात. जे उपसरपंच श्याम भोईर यांनी हे गाणं नक्कीच ते प्रस्तुत करत राहिले. अत्यंत चांगलं संगीत आणि तितकीच चांगली बॅटिंग. एका बाजूला पांड्या एंटरटेन करतोय सर्वांना आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. पांड्याची बॅटिंग बघणं खरं तर एक पर्वणी आहे आणि पांड्याकडे कुठला फटका नाही. पांड्याकडे सगळे फटके आहेत. मिस्टर 360 डिग्री त्याला का म्हटलं जातं. त्याच्याकडे खूप चांगले ड्राईव्हज आहेत. खूप चांगले पुल आहेत. इम्प्रोव्हायझेशन क्रिकेट तो नेहमीच खेळत आलेला आहे. आणखी विनोददादा थोड्याच वेळात पाहतो की आपण हजारो युवकांच्या गर्दीत तयारीत असलेले ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय सुभाषदादा पवार साहेबांचं आगमन होणार आहे. पहिलं षटक 20 धावा. न्यू बॉलर मैदानावरती आपण बघतायत. बॉलिंग क्रीजवरती विकीला आणलेलं आहे. बघूया मैदानावरती कशा पद्धतीने रोखलं जाईल कारण ज्या पद्धतीने ही बुलेट ट्रेन निघालेली आहे पालेगावची ती मात्र आता कुठे जाऊन थांबेल. किती मोठा पल्ला गाठेल. किती धावसंख्या सेट केली जाईल. स्ट्राईकवरती हरेश 1 चेंडूचा सामना केला. 1 धावसंख्येवरती खेळतोय. दुसऱ्या बाजूला 19 वरती नॉट आउट. हो बॅटची कडा. खरं तर खराब क्रिकेट म्हणेन. एका बाजूला पांड्या रन करतोय. त्याला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं आहे. फक्त सपोर्टची भूमिका इथे मात्र निभावायची होती पण चुकीचं शॉट सिलेक्शन. यशांच्या मागे झेल टिपला गेलाय. पहिला ब्रेक थ्रू मिळतोय हरीशच्या रूपाने. यावेळेस मात्र मामनोली संघाला आणि विकीला मिळते पहिलं यश. फलंदाज बाद. नंबर आम्ही अनाउन्स करतो. जी गाडी ग्राउंड आतमध्ये ती पार्किंग झोनमध्ये लावायची. गाडी नंबर पाहतोय आपण MH05
EQ1501 ही गाडी आपण पार्किंग जी झोन आहेत वॅगनर गाडी जी कोणाची असेल ती गाडी आपण पार्किंग झोनमध्ये लावायची आहे. आणि दुसरी एक गाडी आहे EMH05 FB0143 ही गाडी पण काढायची आहे आणि पार्किंग झोनमध्ये लावायची आहे. कारण की थोड्याच वेळात काही क्षणातच हजारो युवकाच्या गाडीत तैत असलेले सुभाषदादा पवार साहेबांचं आगमन होणार आहे. नक्कीच उजव्या बाजूला ज्या चुकीच्या पद्धतीने गाड्या पार केल्यात मित्रांनो, गाड्या तिथून रिमूव्ह करा. आपली नैतिक जबाबदारी प्रत्येकाने ओळखायला हवी. आपल्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. ओ पंच केला यावेळेस मात्र कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक डीप कव्हरवरनं फार वेगाने आल्या. तिथे खराब फिल्डिंग, चेंडू सीमा रेषेच्या पार, चौकार. ग्रस्त झाले. सचिन शिसवे गंभीर दुखापत झाली, त्यानंतर मैदानाच्या बाहेर आले. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथे धावचीची संधी जरूर होती पण खूप वेगाने आणि फक्त पांड्या मोठे हिट नाही लावत. त्याचं रनिंग बिटवीन द विकेट नेहमीच अफलातून राहिले. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झालेली ती म्हणजे 25. आमच्यासोबत स्कोरर आहेत हेमंत आलेले आहेत, हेमंत माळी आलेले आहेत. आणि मगासपासून आपण बघितलं भालचंद्र भोईर बीबीला बघितलं आणि भालचंद्र 5 दिवस आज खरं कंटिन्यू स्कोरिंग करत आहेत. सोपं काम नाही आहे. भरपूर शिकले म्हणजे स्कोरिंग येतं असं नाही. क्रिकेटचं नॉलेज पाहिजे, एकाग्रता पाहिजे, व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी टॅली करता यायला हव्यात. मनोज कार्वे सर देखील आलेले आहेत. नाईट आता मात्र ते गाजवणार आहेत. ओ हो 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 काय घडलंय मैदानावरती. पार्टी ऐन रंगात असताना फ्यूज जावा तसा हा प्रकार घडला. मनीष कोल्हेकर बाद झाल्यानंतर हे सेलिब्रेशन बघा. कारण मनीष कोल्हेकरची विकेट म्हणजे खरं तर सोन्याचा भाव मी नेहमी म्हणतो की कमी जास्त होतो पण सोन्यापेक्षा जास्त किंमत होती या विकेटला. आणि मनीष कोल्हेकर कशा पद्धतीने बाद झालंय आपण बघू शकाल. 10 क्रिकवरती काय घडलं होतं, 2 पायाच्या मधून टायमिंग नाही झालं, चेंडू खाली राहिला. मनीषला खरं तर रिव्हर्स खेळायचं होतं. हा त्याचा लाडका फटका आहे, हा त्याचा आवडता फटका आहे. पण कधी कधी लाडकी माणसंही धोका देतात, तशा या फटक्याने त्याला धोका दिला. आणि इथे मात्र मनीष बाद झाल्यानंतर कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडलाय मामनोली संघाने. पण मनीषच्या बाद झाल्यानंतर आता इथून मात्र पालेगाव संघ एक मोठी धावसंख्या उभी करेल का हा प्रश्न आहे. कारण पहिल्या 2 मॅचमध्ये एक आपण बघितलं तर 1 मॅन शो तो खेळला. दोन्ही मॅचमध्ये अर्धशतके खेळी त्यांनी साकारली. पण आता इथून पालेगावच्या खरं तर दुसऱ्या खेळाडूंचा आता कस लागणार आहे. आणि या संघाची रन मशीन बाद झाली आणि अगदी यष्ट्यांना ब्रश करून गेला. बेस खाली पडल्या, बेस नसत्या पडल्या तर पांड्या थांबले असते पण नियतीला मंजूर नव्हतं. आणि त्या ठिकाणी खूप जबरदस्त सेलिब्रेशन आपण बघितलं. न्यू बॅटर सूरज येत आहेत. बॉलिंग मार्कर विकी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी स्टाईलमध्ये खेळले आणि अशा प्रकारे आपण बघतायत हा डॉट बॉल येतोय आणि धावसंख्या धावफलकावरती स्थिर आलेली 25. सुरुवात काय झाली होती आपण बघितलं 20 धावेने पहिल्याच ओव्हरमध्ये 20 आल्या होत्या आणि त्यानंतर या षटकात आपण बघितलं आतापर्यंत केवळ 5 धावा आल्यात. तर वेलकम KK 118383चे खार्डीचे आजचे स्पॉन्सर आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे असे सर्वांचे लाडके KK दादांचं आगमन झालेलं आहे. वेलकम KK, स्वागत आहे आपलं. KK किशोर भोईर नामी गाभी आहे आणि आज त्याचा संघ खेळणार आहे. त्याने पुरस्कृत केलेलं आहे. गावदेवी खार्डीला इन ॲक्शनमध्ये बघाल. यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्मात आहे खार्डी. आतापर्यंत 5 ते 6 ट्रॉफीज त्यांच्या नावावरती आहेत पण त्यांच्या समोर तितकाच तगडा संघ ठाकूरपाड्याचा खरं तर आमचे सुनील पवार यांचा संघ. आणि तो संघ आल्यानंतर तो येणार आहे म्हणूनच बघा त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला तो आनंद आहे. खरं तर प्रत्येकाला आपल्या गावाचा अभिमान असायला हवा. आम्ही जेव्हा कॉमेंटेटर म्हणून काम करतो तेव्हा आम्ही कधीही आमचा जरी संघ खेळत असला तरी आम्ही न्यूट्रल असतो आणि तटस्थ असतो. कारण आमच्यासाठी सगळे संघ सारखे आहेत. कधीही एकतर्फी कॉमेंट्री कुठल्याही कॉमेंटेटरने करू नये असं आम्ही म्हणतो किंवा आम्ही तो प्रयत्न करत असतो. आणि बऱ्याचदा ते नकळतपणे कधी कधी घडत असेलही
पण तसा प्रयत्न कोणीही करावा नाही, कारण समालोचक म्हणजे समान लोचन असणारा किंवा समान दृष्टी असणारा समालोचक असायला हवा. मनोज कारवे सर आहेत आणि नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने ते एक्सप्लेन करतील. एक जबरदस्त आवाज निंबवलीचा, गेली कित्येक वर्ष समालोचक क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत आणि आज रात्री त्यांचा आवाज तुम्ही ऐकाल. कालही आपण मला वाटतं ऐकलेलं आहे. हो स्वीप करताय, स्लॉक स्वीप, पण काय चेंडू गेलाय सरळ हातामध्ये. विजय कोल्हेकर बाद होत आहेत. आणखीन एक धक्का मैदानावरती कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगावला. याची नोंद करून घ्या. आणि यंदा DJ खूप सुंदर आहे बघा, अत्यंत चांगलं संगीत. आणि मनोज कारवे सरांनी काम केलेलं आहे, त्यांनाही प्रत्यय आला असेल, अनुभव आला असेल. DJ चांगला असला की कॉमेंटेटरला मजा येते, प्रेक्षकांनाही मजा येते आणि खूप चांगल्या पद्धतीने साऊंड क्वालिटी आहे. हो अपील त्या ठिकाणी करतायत. नॉन स्ट्राईक इनला कोणी नाही आहे यष्ट्यांजवळ, याचाच फायदा घेतला जातोय. तर आपण चेक करणार आहोत, कारण थर्ड अंपरला रेफर करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे बघूया फलंदाज बाद आहेत की नाही. तर आमचे थर्ड अंपायर कुठे आहेत? मुन्ना सरांना आज भरपूर तारेवरची कसरत करावी लागलेली आहे. मस्त शांत बसलेले होते. सकाळी त्यांना 4 वेळा यावं लागलं खाली, पण शेवटी काम आहे ते करावंच लागेल आणि कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी आपण घेत असतो. कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रावर्सी निर्माण होऊ नये यासाठी आपण नेहमीच या टेक्नॉलॉजीचा वापर करत असतो आणि त्यामुळे आपण तो करणार आहोत. 29 धावा. आणि बघा एकूण 8 टॉवर या ठिकाणी उभे करण्यात आले आहेत आणि 11 LED मला वाटतं प्रत्येकावरती बघायला मिळतात. जास्ती असतील 88-90 खरं तर फोकस बघायला मिळतात आणि त्यामुळे या व्हाईट लाईट्स आहेत, त्यामुळे एक चांगला प्रकाश पडेल या मैदानावरती आणि वेगळी मजा येईल. परत नाईट म्हटलं की प्रत्येकाला जमत नाही, प्रत्येक संघ नाईटमध्ये चांगली कामगिरी करतो असं नाही. पण एक असा संघ खरं तर पनवेल तालुक्यातला RCC पेठ हा नाईटमध्ये खूप घातक आहे. दिवसा त्यांना तो कोणी हारू शकतो, पण नाईटला ते इतके खतरनाक आहेत की ज्यांनी त्यांचा खेळ बघितला आहे नाईटमध्ये, RCC पेठ हा संघ, रोहिदास क्रिकेट संघ पेठ जबरदस्त नाईटमध्ये परफॉर्मन्स येतो आहे. काय डिसिजन आहे बघा, चेक करतो आहे आपण, वेळ लागतो आहे. खाली टेक्निकल रूम आहे आमची, त्या ठिकाणी नक्कीच चेक केलं जातं आहे. 29वरती आपण बघू शकाल 3 विकेट. आणि प्रवीण खरं तर मामनोलीचे एक ज्येष्ठ क्रिकेटपटू म्हणत होते की पाय दुखत आहेत माझे, थोडेसे दुखापतग्रस्त आहेत, की कुठेतरी थोडंसं इंजुरी त्यांना जाणवते डोफरामध्ये. आणि योगेश इंद्रेकर बघा काय पोज देऊन आहेत, ते भरपूर वर्ष अंपायर म्हणून काम करत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला क्रिकेटचे सच्चे लवर महेंद्र भवर यांना आपण बघतायत, जे मारळचे आहेत आणि नक्कीच शहापूरचे मुन्नाभाई पठाण अत्यंत नामांकित अंपायर म्हणून त्यांची ओळख आहे. JP पॅनलचे ज्येष्ठ अंपायर आहेत, प्रमुख अंपायर आहेत, अनुभवी अंपायर आहेत आणि JP पॅनल संपूर्ण महाराष्ट्र बाहेर काम करत आहेत. तर प्रवीण भोईर पांड्या, एक पांड्या आमच्याकडेही आहे, एक पांड्या मालेगावमध्ये, पण एक पांड्या आमचाही भरपूर जबरदस्त आहे. प्रवीण भोईर यायचं आहे, आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. प्रवीण भोईर उर्फ पांड्या. तर आउट आहे बॅटर, त्या ठिकाणी माहिती मिळते. आणि मामनोली संघ जर आज क्वालिफाय झाला तर विलास भगवान बांगर यांच्याकडनं 12 टी-शर्ट संघाला दिले जातील. थँक्यू व्हेरी मच, आपलं स्वागत आहे. आपण ही स्पर्धा बघतायत आणि आपल्या संघाला सपोर्ट करतायत. या स्पर्धेविषयी नक्कीच आपल्या मनामध्ये आदर असावा आणि या स्पर्धेला आपल्या शुभेच्छा आलेल्या आहेत, त्याबद्दल तुमचे आभार. तर्फ बॅटर बाद आहे. खरं तर आपण बघितलं की कशा पद्धतीने बाद झाले होते, स्क्रीनवरती दाखवत आहेत 10 क्रिक या वाहिनीवरती.
आणि अशा प्रकारे न्यू बॅटर मैदानावर येतोय अजय बांगर. अजय बांगर म्हटलं की आम्हाला सोनू बांगरची आठवण येते. याच पालेगावचे आहेत. अत्यंत चांगले टॅलेंटेड कॉमेंटेटर आहेत. एक स्टायलिश कॉमेंटेटर आहेत आणि मस्तक पे दस्तक असा त्यांचा डायलॉग फेमस आहे. प्रत्येकाची एक टॅगलाईन असते, प्रत्येकाचा काहीतरी ट्रेडमार्क असतो. तर न्यू बॅटर मैदानावरती अजय येत आहेत. थोडा स्पीडअप करा, जास्त वेळ होतोय. तर न्यू बॅटर मॅच स्टार्ट होते. धावसंख्या आपण बघतात 29, 2.2 षटकं झालेली आहेत. वरती विकेट. ओ हो, शफल झाले होते. पडल्यानंतर चेंडू मात्र सरळ निघतोय यष्टांच्या वरून. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये 20 धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये आणि पांड्या जसा बाद झाला. जी बुलेट ट्रेन निघाली होती फार वेगाने, कुठेतरी ती अडकली मध्येच, कुठेतरी तिच्यात बिघाड झाला. 19 पांड्याचे होते. हा देखील चेंडू यष्टांच्या मागे. आणि आज सकाळीच पांड्याशी आम्ही बोललो की बरेच असे संघ आहेत जे एखाद्या खेळाडूवरती भरपूर अवलंबून आहेत. कित्येक वर्ष आपण किंग ऑफ रायगड विश्वास पाटीलला बघितलं, तोरण्यासाठी खेळले. उस्मान पटेल असतील जे खरं तर तळोजासाठी खेळले, एकटेच खेळायचे. आकाश तारेकरला आपण बघितलं पारगावसाठी, पिंट्या जोशीला नवापाडासाठी बघितलं, मोठ्या गावसाठी निलेश मात्रे. पण ओ हो हो हो, डायरेक्ट हिट झालेला आहे. फलंदाज जाईल आणि जणू काय हा क्षेत्ररक्षक लहानपणी भरपूर गोट्या खेळायचा की काय. नेम बघा, ॲक्शन रिप्ले आपण बघू शकाल. फार वेगाने आले ते. समोर 3 स्टंप दिसत होते. आमचे आप्पा देखील इम्प्रेस झालेले आहेत. आप्पांवर सर्वांचं लक्ष आहे आणि आप्पांचे फार मोठं योगदान. ज्ञानेश्वर दादा आमचे दिसत नाही आहेत, सर आहेत आमचे. सगळ्यांचा आशीर्वाद असणं गरजेचं आहे. एकजुटीचा खरं तर हा विजय असतो. डायरेक्ट हिट. नो चान्स, नो चान्स. पिक्चरमध्येही नव्हते, फार दूर होते. त्यांना स्वतःला माहीत आहे की ते बाजूने स्लो मोशनमध्ये बघा. आंतरराष्ट्रीय दर्जाप्रमाणे आपण टेलिकास्ट बघतोय. दरवर्षी नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येत असतात. मी म्हटलं की आता तो दूर दिवस नाही की स्पीड गन, रडार गन, जेव्हा चेंडूचा वेग आपल्याला मोजतोय. ग्रे कलरची आर्टिका त्या ठिकाणी उजव्या बाजूला रस्त्यावरती पार्क केली. तिला प्लीज इथून काढू ना, थोडंसं साईडला खाली शेतामध्ये पार्क करा. आता भरपूर गर्दी होईल कारण खरं तर भरपूर जण असे आहेत की जे वटवाघाच्या प्रजातीचे ते रात्रीच निघतात. काही जण दिवसा अजिबात निघत नाही. आणि रात्री येणारी पब्लिक ही वेगळ्या दुनियेतली असते, वेगळ्या ग्रहावरची असते. ती लवकरच येईल आणि आता ती गर्दी नक्कीच. फास्ट खेळा. आपल्याला दिवसात ही मॅच कव्हर करायची. आपल्याकडे फ्लड लाईट आहे म्हणून कदाचित आपण थोडंसं स्लो चाललं किंवा दुर्लक्ष असेल, पण याचा अर्थ असं नाही की आपल्याला ही मॅच लवकर कव्हर करायची आहे. थोडासा आपण उशिरा नाही चाललं. 3 ओव्हरमध्ये 34 धावा झाल्या. मागच्या चेंडूवरती चौकार आला, प्रवीणच्या अखेरच्या चेंडूवरती. आणि बघा 3 ओव्हरमध्ये तसंच घडलं. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर षटकार आला, दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर चौकार आला, तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर चौकार आला. 34 धावा झाल्यात. इथून 2 ओव्हर आहेत. पांड्या आऊट जरूर झाला आहे, पण धावांची गती चांगली आहे. ही गती एक चांगली गती. आणि इथून जर याच गतीने खेळले तर संध्याकाळच्या सत्रामध्ये दबाव टाकू शकतील मामनोलीवरती सेकंड इनिंगमध्ये. पण त्यासाठी एक फायटिंग टोटल आव्हानात्मक धावसंख्या धावफलकावरती असणं गरजेचं आहे. हा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. चुकीची लाईन आपण बघतायत आणि वाईटच्या आधाराने 1 धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झालेली ती 35 धावा झालेल्या आहेत. लाईव्हला आपण बघितलं तर भरपूर जास्त उजेड आपल्याला बघायला मिळतो. ते खरं तर ब्राईटनेस वाढवलं, कॉन्ट्रास्ट वाढवलं की ते दिसत असतं. पुन्हा एकदा वाईट. सलग 2 चेंडू 2 वाईट फेकलेले. आणि आता मात्र थर्ड अंपायरकडे पुन्हा जावं लागेल. या मुन्ना सर, तुम्हाला मी आधीच म्हटलं की तुम्ही खालीच थांबा, पण तुम्ही म्हणाले नाही. मला थोडीशी एक्सरसाइज बी होणं माझी गरजेची आहे, त्यामुळे मी वर खाली जरूर करेन. तर वाईटसाठी थर्ड अंपायरकडे जाऊया, आपण बघूया. कारण बॉलिंग करणाऱ्या संघाने, फिल्डिंग करणाऱ्या संघाने, गोलंदाजाने रिव्ह्यू घेतला. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. भरपूर नवीन नियम आपण सातत्याने क्रिकेटमध्ये बघत असतो. 59 प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय. करंट रन रेट 11.67. समालोचन कक्ष आपण बघू शकाल. अगदी स्वर्गीय भगवान गोविंद भोईर समालोचन कक्ष. डीजेलाही वाजवायचं, वाजवा, जरूर वाजवा. पण आता मॅच कदाचित स्टार्ट होईल. मला माहीत आहे तुमचा एक वेगळा रोल आहे. बऱ्याचदा मी डीजेला जास्त वाजवून देत नाही, कारण मला असं वाटतं की आपण थोडंसं बोलावं.
पण डीजे आपण बघू शकता, संगीत कक्ष डीजे मात्रे साऊंड सर्व्हिस, अत्यंत सुंदर असा आवाज आहे. आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारची साऊंड सिस्टम असते कॉमेंटेटरला एक वेगळा आत्मविश्वास मिळतो आणि चांगली कॉमेंट्री होते. ट्रॉफी हाऊस बघू शकाल, आमचे श्याम भोईर त्या ठिकाणी आहेत. सगळेजण मेहनत घेत आहेत, प्रत्येकाची मेहनत आहे. कुणाचा खारीचा, कुणाचा सिंहाचा वाटा आहे. वाईट बॉल आहे आणि खूप बाहेर पिचिंग झालं आहे, त्यामुळे वाईट बॉल. तर रिव्ह्यू गमावलेले आहेत. चला श्याम दादा म्हणतात की लवकर घ्या, आता परांडी घ्यावी लागेल आपल्याला. हा चेंडू यावेळेस डॉट येतोय, चांगलं कमबॅक. 2 चेंडू वाईड आलेले आहेत. का तर आम्हालाही वाटतं की लवकर खेळावं, पण आता मैदानावरती परिस्थिती तशी असते. थर्ड अंपायरकडे निर्णय केल्यानंतर तिथे 2-4 मिनटं तुमची वाया जातात. सेकंड इनिंग देखील बाकी आहे. आयोजकांचे म्हणणं बरोबर आहे, कारण उशिराने मॅच सुरू झाली रात्रीची, तर मग भरपूर उशीर होईल. हा चेंडू हवेत आहे, मिस टायमिंग. झेल कोण घेणार हा प्रश्न. तिथे खूप चांगला झेल, क्षेत्ररक्षक होते आकाश होते. आकाशने आकाशातून येणारा हा चेंडू यावेळेला मात्र खूप चांगल्या पद्धतीने कॅच केले. आणखीन एक धक्का मैदानावरती लागतो यावेळेस कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगावला 6वा धक्का. ॲक्शन रिप्ले आपण बघू शकाल, पण ऐकूया डीजे कडनं एक चांगलं संगीत. तितका जबरदस्त एक शक्तिशाली संघ खार्डी तुम्हाला दिसेल इन ॲक्शनमध्ये. कुठे जाऊ नका, आमच्यासोबत जोडले जा. यूट्यूबच्या माध्यमातून 10 क्रिक या वाहिनीवरती जे प्रेक्षक जोडले गेले त्यांनाही आम्ही सांगतो की पुढची मॅच एक जबरदस्त घमासान असणार आहे. आणि लवकरात लवकर मैदानावरती देखील या. जितकं जवळून बघाल, मैदानावरती येऊन बघाल, ती वेगळी मजा आहे. लाईव्हवरती भरपूर व्ह्युअर्स जरूर जोडले गेले आहेत. धावसंख्या 37 धावफलकावरती. हो, स्कूप करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र फलंदाज त्या ठिकाणी बाद होत आहेत. आणखीन एक धक्का, चांगलं कमबॅक मैदानावरती. एकूण 279 चौकार झाले, स्क्रीनवरती दाखवते 206 षटकार, म्हणजे अक्षरशः धावांचा पाऊस पडलेला आहे. आणि या मैदानावरती आता मात्र पालेगाव संघ थोडासा अडचणीत सापडला आहे, का तर रन मशीन मैदानाच्या बाहेर गेली. सलग 2 मॅचमध्ये 2 अर्धशतकं त्याने झळकावली. 113 धावा केल्या पहिल्या 2 मॅचमध्ये, पण नंतर तो बाद झाला. आपण बघितलं तर मनीष हा 19 धावसंख्येवरती बाद झाला, म्हणजे त्याची एकूण धावसंख्या आपण बघितली तर 132 बघायला मिळाली 3 मॅचमध्ये. न्यू बॅटर मैदानावर येतोय विजय शेलार. बॉलिंग मार्गवर पुन्हा एकदा. हा चेंडू खोदून काढला, हेलिकॉप्टर उडवलाय पण लँड झालाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, पण तिथे चूक झाली बहुतेक, त्यामुळे प्रयत्न सुरेख होता. ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवत आहेत स्क्रीनवरती. धावसंख्या धावफलक आपण बघतायत एकूण झाली ती म्हणजे 38. हा चेंडू हवेतून गेला होता, ड्रॉप झालाय. अगदी सोपा झेल होता. ओ हो हो हो, पांड्याचा फटका आपण बघितलाय फलंदाज सागरच्या बॅटमधून. व्हॉट अ शॉट विजयच्या बॅटमधून. मानांकित स्पर्धा मुरबाड तालुक्याची आन बान शान अजय गायकवाड यांचा आवाज आपण ऐकला. आणि मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, बहुचर्चित, लोकप्रिय, बहुप्रतीक्षित अशी स्पर्धा
आदर्श चषक 2023. तर केकेचा आज वाढदिवस, काल रात्री तो साजरा जरूर झालाय आणि आज संध्याकाळी कदाचित तो साजरा होईल. 44 धावा झाल्यात. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत प्रवीणला चेंडू कव्हरच्या दिशेने हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. प्रयत्न सुरेख झाला. मेघनाथ होते. इथे काय घडलंय? बॅकअपला कोणी नव्हता आणि त्यामुळेच इथून ओव्हरथ्रोच्या रूपाने एकूण आपण बघितलं तर एक धाव आली. एकूण धावा आल्या 3. धावसंख्या धावफलकावरती 47 धावा. 50च्या पुढे जर गेले तर नक्कीच एक चांगली बॅटल रंगू शकेल मैदानावरती. मामनोलीकडेही चांगले बॅटर जरूर आहेत, पण 50च्या पुढे धावसंख्या गेली तर इथून पालेगाव संघाचाही अटॅक चांगला आहे. त्यामुळे ही मॅच रोमांचकारी होऊ शकते. पण बघूया, शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारची भविष्यवाणी करणं नेहमीच मूर्खपणा ठरलेलं आहे. बॉलिंग मार्कवर प्रवीण अत्यंत अनुभवी खेळाडू. पडल्यानंतर चेंडू आत येतोय. चांगलं कमबॅक प्रवीणचं. डॉट बॉल येतोय. अंतिम षटक प्रगतीपथावरती. 2 चेंडू झालेले आहेत. केवळ 3 धावा आल्यात. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या का तर ओव्हरथ्रोच्या रूपाने एक अतिरिक्त धाव तिथे आली. धावसंख्या 47. 7 गडी गमावलेले आहेत. तळाचे फलंदाज संघर्ष करतायत मैदानावरती. हा चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफला. तिथे क्षेत्ररक्षक दूर होते. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तर नक्कीच आज काय तर क्रिकेटची स्पर्धा म्हटले की आपण नेहमीच बऱ्याच पुरुष वर्ग बघत असतो, पण आज महिलांसाठी विशेष अशी तर एक लकी ड्रॉ इथून आपण बघणार आहोत. जे तिथे ड्रॉप झालेला आहे. महिलांसाठी लकी ड्रॉ 2 पैठणी दिल्या जातील. टायमिंग आहे 8चं. सौजन्य वैभव भोईर सर, चंदूदादा राणे यांच्याकडनं ही पैठणी असणार आहे लकी ड्रॉच्या माध्यमातून. त्यामुळे आमच्या आव्हान आहे महिलांसाठी की आपण जास्तीत जास्त संख्येने. एक धाव शॉर्ट आहे व नक्कीच आज विशेष भेट पंचायत राजमंत्री आदरणीय कपिल पाटील साहेब ठीक 8 वाजता ठिकाणी येणार आहेत. आणि नक्कीच ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आपला आगरी समाजाचा सन्मान अभिमान कपिल पाटील साहेब आज ठीक 8 वाजता इथे येणार आहेत. आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला ते देणार आहेत. या दरम्यान आपण बघतायत काय घडलं मैदानावरती. एकूण धावफलकावरती बघतोय आपण झाले त्या म्हणजे 56 धावा झाल्यात. अब तक 56. अजून एक चेंडू शिल्लक आहे आणि बघता बघता 7 विकेट अगदी टॉप ऑर्डरमधून पहिल्या क्रमांकापासून 7व्या क्रमांकापर्यंत फलंदाज बाद. आणि अशा प्रकारे आपण बघतायत 8वा गडी बाद झाला आहे. पण विकेट्सला इथे काही फारसं विकेट्स गेले तर इथे महत्त्व नाही, कारण की डोंबिवलीमध्ये आपण बघितलं तर विकेट्स बघितल्या जातात. त्यानंतर आपण टॉस बघत असतो टाय झाल्यावर. पण इथे सुपर ओव्हर आहे, त्यामुळे कुठल्या प्रकारे विकेट्स किती गेले काय गेले त्याचा काही फरक पडणार नाही. पण 56 धावा झाल्यात आणि 57चं टार्गेट इथून पूर्ण करायचं आहे मैदानावरती मामनोली टीमला. येणाऱ्या आणि धानिवलीच करता 2दा त्यांची मॅच टाय झाली. एक आधी टाय झाली, त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये टाय झाली, त्यानंतर टॉस उडवला. तो टॉस का उडवला माहिती नाही. खरं तर आम्ही चकित झालो. बरेच जण म्हणत की आणखीन एक सुपर ओव्हर व्हायला हवी होती, पण तो आयोजकाचा निर्णय होता आणि आयोजकांनी. आणि आपण बघू शकाल सूर्यदेवता अत्यंत सुंदर असं दृश्य आणि सूर्यास्ताला जात असताना आपला निरोप घेत असताना. तर आपण पुढील सत्राकडे करायचे आहेत 57 धावा. मी मात्र रजा घेतोय आणि नक्कीच उद्या ठीक सकाळी या ठिकाणी भेट होईल माझी 9 वाजता. आणि तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय धानिवली.
टीम समोर कापरी सिद्धी पालेगाव या टीमने अनेक अनेक धन्यवाद. तर सामन्याला सुरुवात होतो पाहतोय आपण. एक मिनिट थोडं थांबायचंय. तर या सामन्यानंतर अजून एक सुपरहिट सामना पाहायला मिळेल. तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे. डे-नाईटची स्पर्धा पाहतोय मित्रांनो आपण. आदर्श चषक दानिवली 2023-24 आणि 24चा हा पहिला दिवस. सर्वांना नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा. तर दोन्ही सलामीचे बॅटर जो टार्गेट इथं मात्र पाहतोय आपण की एकदा परत सिद्ध झालंय. ज्या प्रकारे बॅटिंग ऑर्डर पाहिला आपण मनीष कोलेकर बाद झाल्यानंतर मात्र धावगती थांबली. फक्त आणि फक्त टार्गेट जो आहे इथं मात्र पाहतोय आपण 57. काय अप्रतिम उच्च कोटीची सुरुवात पाहिली होती. तर हे 57 धावांचं आव्हान स्वीकारण्यासाठी पाहतोय की मामनोली टीमचे दोन्ही सलामीचे आरंभिक जोडी पाहतोय खेळपट्टीवर सज्ज. बॅटर नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण यावेळेस मात्र भूषण आणि आकाश. स्ट्राईकला असेल आकाश, नॉन स्ट्राईकला असेल भूषण. पॉवर प्लेमध्ये चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे कारण की थंडगार वातावरण आणि अशा स्थितीमध्ये एक चांगलं आव्हान उभं केलं आहे. तर सामन्यातला हा पहिला चेंडू या इनिंगचा सेकंड इनिंगचा राईट अमोर द विकेट पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर ऑन द रेस खेळण्याचा प्रयत्न फटका फाटला आहे आणि कव्हर पॉइंटला सॉफ्ट डिस्मिसल पहिला गडी बाद होतोय. डीजे आकाश म्हात्रे. तर फ्लडलाईट ऑपरेटर आपण सुद्धा सज्ज राहायचे. 10 ते 15 मिनिटांनंतर लगेच आपण फ्लड ड्राईव्ह सुरू करणार आहोत. त्यासाठी आपण रेडी राहायचे, तयारीशी राहायचे. कारण की पाहतोय की आपण वेळ जास्त झालेला आहे कारण की आजच्या म्हणजे वरचे 8 गटातील सामने त्याच्यातला हा शेवटचा सामना. यानंतर फ्रेश 8 संघ आज आपण परत पाहायला मिळेल. मोठे मोठे संघ येतील आणि त्यामध्ये KK11 83 खारडी विपक्ष पहिलाच सामना. ऑस्ट्रेलियन एक ठाकूरपाडा अशी फाईट पाहायला मिळेल. खातं उघडता आलं नाही धावाचं पण खातं उघडलं. गोलंदाज पाहतोय आपण विकेटचं मिलिंद. चांगला एक दर्जेदार गोलंदाज म्हणजे ओळख आहे या टीममध्ये. आता मात्र डावखुरा बॅटर येतोय क्रमांक 3 वर रवींद्र जडेजासारखे बॅटिंग करणं गरजेचं आहे. याच पाहता हा लॉफ्टेड उंच उंच पण हवेत आहे. चेंडू खाली दुरून क्षेत्रात येतोय की काय पाहायचंय. प्रयत्न खूप चांगला होता पण पोहोचू शकला नाही. मात्र एकाडेपणे चेंडू बाहेर गेलाय. सीमा पार आलाय हा खणखणीत चौकार. अशाच फटकेबाजी आवश्यकता आहे कारण की 57 धावांचा हा आव्हान आहे आणि आव्हान जास्त नाही आहे कारण की आजच्या दिवसामध्ये पहिले आपण की ज्या प्रकारे 74 धावा सहज पार केलं होतं ते म्हणजे वरप टीमनी. पण मात्र वरप टीमचं स्वप्न भंगलं इथं. ज्या प्रकारे पांड्याने बॅटिंग केली होती थेट प्रेक्षेपण जर पाहिलं आपण तिसही केबल ऑल महाराष्ट्रामध्ये आपण घर बसल्या पाहू शकता. 10 क्रिकेटच्या माध्यमातून यूट्यूबवर उच्च कोटीचा हा लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय आपण. सर्व कॅमेरामॅन ऑपरेटिंग खूप छान. एक चांगली टीम इथं मात्र 10 क्रिकेटच्या माध्यमातून पाहतोय. गोलंदाज सज्जवताना परत मिलिंद वापसी करेल काय. अजून एक मोठा प्रहार फटका फटलाय पॉइंटला सॉफ्ट डिस्मिसल. दुसरा विकेटचं पतन. तू चल मैं आया अशी नाजूक स्थिती पाहतोय आपण सध्या तरी. आता माता क्रमांक 4 वर प्रवीण हे पाहू शकता. काय सुरेख देखावा पाहतोय आपण. सूर्य देवता दूर जाण्याच्या तयारीमध्ये पाहतोय. ओ
ग्रेट ग्रेट वर्किंग पाहतोय आपण कॅमेरामॅनची. अभिषेक कामत, सलाम आहे तुझ्या या कामगिरीबद्दल. क्रमांक 4 वर प्रवीणवर एक मोठी जबाबदारी. बॉलिंग खूप चांगली केली होती, पण बॅटिंग कशा प्रकारे दयनीय स्थिती पाहतोय आपण. मामनुली टीमची सध्या तरी अवस्था बिकट आहे. आल्या पावली मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बीट झाले, बीट होते विकेट किपर. फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवलंय. जबरदस्त सुरुवात. मिलिंद नावाचा गोलंदाज. 4 धावा 2 गडी बाद. अप्रतिम अप्रतिम नेत्रदीपक कामगिरी सध्या तरी करताना विकेटच्या आतमध्ये. आमच्यातून रजा घेताना दिवसाची ड्युटी समाप्त. ठीक असं काही 9 वाजता सुद्धा आपण त्यांना ऐकणार आहोत. यावेळेस पात्र लेमन कट म्हणता येईल. खाली क्षेत्रामध्ये धावा किती मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण परत पाहतो एकदा. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट होईल. खातं उघडते प्रवीण. टीमची धावसंख्या आता मात्र 2 बाद 5. बाईच्या स्वरूपात हा एक सिंगल आलंय. वैभव सरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. खूप मोठे जाणकार आहेत आणि या गुरुजीचं गाव का म्हटलं जातं धानिवली. बॅट चेंज केली प्रवीणनी. बॅट चेंज केल्यानंतर मात्र नशीब चेंज होईल का. अक्षरधावाचा पाऊस पाडेल काय. आवश्यकता आहे. भूषणवर एक खूप मोठी जबाबदारी. की मॅन फॉर अप या टीमचा आधारस्तंभ. चांगला चेंडू स्ट्रोक चेक करतोय. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. चांगला चेंडू होता. अप्रतिम धीम्या गतीचा. वेगात बॅट फिरवण्याचा प्रयत्न होता. आपण स्ट्रोक चेक केला. क्या बात आहे. फ्लड लाईन ऑन होते. आपण हे पाहतोय दानिवली गावाच्या इतिहासात प्रथमच पाहतोय की हा देखाव आपण पाहतोय. कृपया करून जे मेन टावरची लाईट आहेत आणि तिचे जे वायर आहेत त्या वायरापासून आपण लांब थांबायचे. सर्व मायबाप लाडक्या क्रिकेट रसिकांना विनंती आहे की त्या वायरीपासून आपण दूर राहायचे. ही कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे आयोजकाच्या माध्यमातून. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीत जर पाहिलं आपण तर एक अतिशय अप्रतिम बॉलिंग अटॅक पाहिला आपण. धावसंख्या पाहते 5. सागर येतोय. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी टेमगाव अँड टोकाकडनं P2चा षटक. भूषणवर एक मोठी जबाबदारी. त्याला सातत्याने स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. पण जर पाहिलं आपण ज्या प्रकारे आजच्या दिवसामध्ये लागोपाठ दुसऱ्या डावामध्ये अर्धशतकीय खेळी साकारली तो म्हणजे ठाणे जिल्ह्याचा एक लोकप्रिय खेळाडू पांड्या म्हणून जसं सातत्याने उल्लेख करतोय. बॅक टू द बॅक 2 अर्धशतक. असं वाटत होतं की तिसऱ्या सामन्यात सुद्धा अर्धशतक मारेल. पण व्यक्तिगत टीमसाठी जर पाहिलं आपण निश्चित चांगली सुरुवात केल्यानंतर बाद झाला होता. 6 मध्ये 19. चांगला चेंडू होता. शिराच्या दुरून खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. मी पहिलेच उल्लेख केला होता की अशा स्थितीमध्ये 5 षटकामध्ये 57 धावाचं आव्हान एक चांगलं आव्हान आहे आणि तो योग्य ठरवताना पहिल्या षटकामध्ये मिलिंद यांनी ज्या प्रकारे मारा केला. यावेळेस पात्र हा फटका पाहतोय हवेत आहे पण खाली क्षेत्र दुरून जीवाची पर्वा न करता चेंडूवर येतोय. झेलमध्ये रूपांतर केल्या गेले नाही पण सुंदर प्रयत्न आणि प्रयत्न करणं गरजेचं आहे. जर झेल घेतला असता तर 2 धावा वाचल्या असत्या आणि त्यापूर्वी मात्र एक बॅटर सुद्धा बाद झाला असता. वेलकम निवृत्ती भोईर दादांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. आता मात्र हळूहळू धानोली गावाचे प्रत्येक व्यक्तिमत्व व्यासपीठाकडे येईल कारण की या गावात ची आणबाणशान वाढवणारी ही स्पर्धा पाहतोय आपण. मुरबाड तालुक्यातील होते मी हे उल्लेख करतोय. ठाणे ग्रामीण एक गाव एक गटमध्ये तब्बल टॉप 10 मध्ये येणारी स्पर्धा आहे आणि मुरबाडची नंबर 1 ट्रॉफी पाहतोय आपण. आदर्श चषक धानिवली 2024. याच पात्रा बॅकफुट पंच लाजवाब सुरेख अप्रतिम आलाय हा चौकार. चेंडूला ओळखलं परखलं बॅकफुटवर गेला आणि चेंडूला पाठवलंय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार. 5 चेंडूमध्ये 6. यावेळेस पात्रा अतिशय वेगवान चेंडू पाहू शकता. बेल्स बाउंड्री जवळ येण्याचा हा वेग आहे. काय क्लास वेगवान चेंडू होता. ट्रिप्स करून गेला बेल्सला.
अजून एक बॅटरला परतीचा प्रवास करावा लागेल. 57 धावांचा आव्हान माफक आहे आणि या थंडगार वातावरण अशा स्थितीमध्ये तुम्हाला षटकार मारणं कठीण जाईल. यासाठी दिमागाचा वापर करावा लागेल. चांगली क्लास बॅटिंग करणं गरजेचं आहे. हा डे म्हणजे दिवसातला हे जे 8 संघ आहेत ते याच्यानंतर अजून खूप मोठे मोठे सामने रंगणार आहेत. चांगली गोलंदाजी सागर रफ्तारकेस सौदागर बनतोय सध्या तरी. याच पात्रात जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कड. अजून एक विकेटचं पतन. पटावर हजेरी लावण्याचं काम करताना आता मात्र पाहतोय आपण भूषण फक्त पाहत आहेत नॉन स्ट्राईकला. आता मात्र परिपक्व पकड मजबूत करताना पाहतोय आपण पालेगाव संघ ब. यावेळेस पाहता धीम्यागत चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. हवेत आहे. प्रयत्न खूप चांगला होता. झेलमध्ये कन्व्हर्ट होऊ शकला नाही आणि त्यापूर्वी मात्र 2 धावा मेघनाथ कंप्लीट करतोय. चालेल. 2 चेंडूमध्ये 6 या धावसंख्येवर पाहतोय आपण. कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्यांचा वाढदिवस आहे नो डाऊट KK11 8383 खाडीचे स्पॉन्सर म्हणजे किशोर दादा यांचं आगमन. गोलंदाज सज्ज होताना राईट आर्म द विकेट. अजून एक धमाका करायचा होता. हवेत जीवाची पर्वा करताना काय अप्रतिम प्रयत्न केला होता. माहिती आहे झेल कोणाचा होता. जर पकडला असता तर सामना पकडला असता पण तसं काही घडलं नाहीये. त्यापूर्वी मात्र एक सिंगल जीवनदान मिळालंय भूषण याला आणि हा झेल किती महागात पडेल. चांगला प्रयत्न होता. धावसंख्या पाहतोय आता मात्र पुढे सरकते ती 20. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र पाहतोय की 37 धावेची आवश्यकता असेल. 13.38 ची सरासरी.
अतिशय क्लास हा फटका होता पाहतोय आपण. निश्चित व्यासपीठावर पाहतोय की आपण आमचे ठाणे विरुद्ध रायगड या सामन्यासाठी ज्यांनी आम्हाला खूप लाखोंचं सहकार्य केलेले आहे असे आमचे लाडके भूषणदादा भोईर साहेब हे व्यासपीठावर आहे. दादा आपलं खूप खूप स्वागत आहे व्यासपीठावर. ज्या प्रकारे आपण ठाणे रायगड या मैत्रीपूर्ण लढतीसाठी अग्रेसर आले आणि बोलले की आम्ही मदत करू, तुम्ही ठेवा, आणि असे आमचे भूषण भोईर साहेब हे व्यासपीठावर आहेत. हा चेंडू मात्र लाईन कुठे चेक करतील निश्चित नो डाऊट. पंचाचे दोन्ही आज समांतर निश्चित वाईटचा इशारा होते. आता मात्र एकाएकी सामना गरम होताना पाहतोय. पहिल्या 2 षटकामध्ये जर पाहिलं आपण तर दबदबा होता, पण आता मात्र पलटवार केले भूषण या बॅटरने. अतिशय चांगला निर्णय. चेंडू खूप बाहेर, टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 25. याच पाहता पुल करण्याचा प्रयत्न हवेत आहे पण सुरक्षित आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. 2 धावा इथे मात्र भूषण म्हणतोय पूर्ण करू आपण, आणि केल्या त्या 2 धावा पूर्ण. 27 धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र अजून 30 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. सामना हळूहळू रंगतदार स्थितीकडे घेऊन जाताना या षटकामध्ये दोन्ही बॅटर्स पहिल्या 2 षटकामध्ये पूर्णपणे वर्चस्व पाहिलं पण पालेगाव बी टीमचं, पण पलटवार करताना आता एका षटकारांनी दबाव टाकलं. गोलंदाज पाहतोय आपण मिलिंद यांनी ज्या प्रकारे पहिलं षटक अतिशय चांगलं हाताळलं होतं त्याच्या अगेन्स्ट इथं मात्र बॅटिंग चांगली करताना इम्प्रोवाइज फटका. फक्त बीट करायचं होतं फाईन लेगला, बीट केलंय आणि चेंडू मात्र फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 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 चौकार. परिस्थिती आढावा घेतला, त्याच्या दिमागात आलं असेल की खूप कूल वातावरण आहे, अशा स्थितीमध्ये हवेतून जर बॅटिंग केली तर षटकार जाणार नाही. आपल्याला गॅप शोधून काढावं लागेल, आपल्या कमरेला असलेली पिशवी त्यातून एक एक बाहेर फटके काढावे लागेल. हेच कार्य करताना चांगली बॅटिंग पाहतोय आपण. धावसंख्या 31-31. महागडे षटक मिलिंद हाताळतोय. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न आवश्यकता होती का? जेव्हा तुम्हाला चांगली लय प्राप्त होते तेव्हा अडतीडे फटके मारून आपला प्रदर्शन खराब करण्याचा प्रयत्न करतात बॅटर. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जर धावसंख्या पाहिली आपण 57 धावांचा आव्हान पार करताना चांगली स्थिती मी तर म्हणेन. 31-4 गडीच्या मोबदल्यामध्ये ड्रिंक टॉली मैदानाच्या आतमध्ये मला वाटते होणार नाहीये. आपण लगेच टीम मीटिंग कमी घ्या. सो मच करूया. KK 11 8383 गावदेवी खार्डी आणि अष्टविनायक ठाकूरपाडा. सामना असेल 5 षटकांचा. यस आपण टॉस करूया. खार्डी आणि ठाकूरपाडा या 2 टीममध्ये दोन्ही कॅप्टन आपण या टॉससाठी. खऱ्या अर्थाने डे नाईट फॉर्मॅट आहे. पहिल्यांदाच आदर्श चषकामध्ये डे नाईट फॉर्मॅट आपण खेळवतोय आणि 2 बलाढ्य संघांमध्ये सामना असेल. एका बाजूला भिवंडी तालुक्यातील एक नामवंत संघ आहे, दुसऱ्या बाजूला डोंबिवली विभागातील एक इन्फॉर्म संघ जो या सीझनमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये आहे. अर्थातच गावदेवी खार्डी संघ खेळणार आहे किशोर भोईर पुरस्कृत KK 11 8383 खार्डी या नावाने. तर पाहतोय की आपण यावेळेस पाहता पूल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र मेडिकेटर क्षेत्राकडे जातोय आणि फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट. सीताराम राणे साहेब पोलीस पाटील आहेत आणि गुरुनाथ भोईर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. या 2 मान्यवरांना विनंती असेल आपण यापुढे आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूया. आणि दोन्ही संघांना सन्मान चिन्ह देखील आहेत. एक खूप चांगली संकल्पना आदर्श क्रिकेट संघ धानिवली आणि ग्रामस्थ मंडळ धानिवली यांच्या माध्यमातून जो संघ सहभाग नोंदवणार आहे त्या संघांना या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. टॉस आपण करूया. टेल आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे खार्डी या टीमने. धरम आलिमकर आहेत. टॉस जिंकलाय. धरम, निर्णय काय असेल? बॅटिंग.
5 षटकांचा सामना आहे. समोरचा संघ अष्टविनायक ठाकूरपाडा संघ आहे. 5 षटकांमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 55 ते 60. खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे खार्डी संघ या सीझन मध्ये. काय सांगशील तुझ्या संघाविषयी? आता आम्ही इथे पहिल्यांदा आलो आहे, बघू, ट्राय करू. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? कारण की 32व्या वर्षामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि आउटफील्ड ग्राउंड खूप सुंदर आहे. तर नक्कीच शुभेच्छा असतील. सामना देखील सुरू आहे. नक्कीच खार्डी या टीमने टॉस जिंकलाय आणि त्यांनी स्वीकारली बॅटिंग. सामना सुरू आहे. पालेगाव विपक्ष मामनोली. जे फ्लड लाईट आहे तर ऑपरेटरने ऑन करायचे तर काय क्लास फटका होता. खूप खूप धन्यवाद रोशनजी संते. अप्रतिम उच्च कोटीचा फटका, स्टँड अँड डिलिव्हर आवश्यकता होती या क्षणी. आणि टीमचा सर्वात ट्रम्प कार्ड जो बॅटर आहे भूषण, हे मात्र सांगतोय की वातावरण कसं आहे. जो माझी बॅटिंग लई टाईट आहे आणि टाईट षटका ठोकलाय. धावसंख्या पाहतोय धावपल आता मात्र पुढे सकते 39. कोण जिंकेल कोण हारेल? राईट अमोर द विकेट. याच पात्र काय फटका आहे, पण फटका फटलाय काय पाहिजे डोक्यावरून मस्तक पेत असतात. बॅक टू बॅक दुसरा षटकार. करायची आहे. अतिशय अप्रतिम हाय क्वालिटीची बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग करतोय भूषण. 6 मध्ये 20. आता मात्र पाहतोय की 45. सोपं समीकरण बनलंय. सोपं कठीण पेपर होतंय. अभ्यास चांगला केलाय आणि त्याला मात्र इजी बनवलंय. अजून सामना संपला नाहीये. चेंडूने बॅटमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. राऊंड द विकेट. अजून एक क्लास फटका, पण तिथे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे. फक्त आणि फक्त एकच सिंगल. चांगल्या दिमागाचा वापर केलाय. 2 षटकानंतर मात्र चांगला फटका. ऑफ ड्राईव्ह पाहिलं. नॉट स्ट्राईकला जाऊन रिलॅक्स होतोय. टीमची धावसंख्या पुढे सकते ती आता मात्र पाहतोय आपण 46. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त मला वाटते की 7-11चं असं समीकरण. 7-11. हृदयाची ठोकी ठक 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 वाढवणारा सामना पाहतोय, पण फुल पैसा वसूल. थोडंसं परिवर्तन करून घेताना डावखुरा बॅटर मेघनाथ आणि भूषण याच्यामध्ये चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकामध्ये पूर्णपणे चित्र वेगळी होती आणि आता मात्र त्यानंतर चित्र वेगळी पाहतोय आपण. ज्या प्रकारे बॅटिंग पाहतोय. 7-11चं समीकरण. हा चेंडू खूप एक निर्णायक ठरेल या सामन्यासाठी. विकेट प्राप्त करावं लागेल. याच पात्रा फाईन फटका उडवलाय आणि हा चेंडू मात्र गेलाय षटकार. असं श्यामदादा सांगतोय. जे VIP डॅजवर आमचा जो फोकस आहे तो आपण बंद करायचा आहे. आता मात्र फक्त आणि फक्त समीकरण सोपं. 5-6 बॉल 5 धावा. कोण जिंकेल? पालेगाव बी की मात्र मामनोली संघ? युद्ध चालू आहे. चेंडूने बॅटमध्ये आदर्श चषक दानिवली 2023-24ला जिंकण्यासाठी जबरदस्त बॅटिंग. 5व्या विकेटसाठी एक दमदार आणि चांगली पार्टनरशिप पाहतोय आपण. 6 चेंडू 5. कलात्मक आणि अविश्वसनीय बॉलिंग करावी लागेल. पांडे येतोय स्वतः गोलंदाजी करण्यासाठी. मनीष कोलेकर एक मोठं नाव. सोपं समीकरण. पूर्ण हवाच काढून टाकली या सामन्याची, पण अजून सामना संपला नाहीये. फ्लड लाईट ऑन करायचे आहेत. गोलंदाज सज्ज होताना याच पात्रा KDK कडक 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 विजय साजरा केला कडक पद्धतीने. क्या बात है. प्रेक्षक शक्ती दूर असं फेकून देतो. हा नजारा पाहू शकता आपण 10 क्लिकच्या माध्यमातून.
चला आपण बाहेर निघायचं आहे आणि सामनावीर भूषण आपण लगेच यायचं आहे. पंचाच्या भूमिकेला